हे बघा केरलावाले आलेले आहेत, पद्धतशीर ड्रेसिंग. हे बघा पोरीचे नावं खावायला घेतलं आणि खात बसले. तर असो हे चिवये घे चिवये घे. गुजरात वरून बोलवलं खास वाढपी मंडळी, उत्साही मंडळी आहेत. हे भारी मॅचिंग सगळ्यांच्या एक नंबर. चांगलं नाहीये एवढं चांगलं जे कळंबोसरी गावाच्या धर्तीवर दिसते. सगळ्यांनी गाणं नमस्कार मंडळी, मी निशान पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन भन्नाट धमाकेदार व्लॉगमध्ये. आणि आज आहे आपल्या गावात महाशिवरात्रीचा उत्सव. बॅक साईडला बघू शकता आहे आपलं शिव मंदिर. आणि जर तुम्हाला लक्षात असेल तर आज एक्झॅक्ट आपल्याला व्लॉगिंग चालू करून, हा चॅनल चालू करून 2 वर्ष झालेले आहेत. आणि पहिला व्लॉग आपला महाशिवरात्रीचाच व्लॉग होता. आणि आज पण बघू शकता महाशिवरात्र आहे. तर सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या सर्वांना भाविकांना, सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पण आमच्या गावात या आणि महाशिवरात्रीचा आनंद घ्या, देवाचं दर्शन घ्या. आणि आमचं सुंदर मंदिर तुम्ही बघू शकता, एकदम तळ्याच्या काठी आपलं शिव मंदिर वसलेलं आहे. आणि आपलं 2 दिवसाची महाशिवरात्र असते. पहिल्या दिवशी तुम्ही बघू शकता दर्शनासाठी रांग वगैरे लागले आणि दुसऱ्या दिवशी मेन आपला महाप्रसाद असतो. तर सर्वांनी आवर्जून या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायला विसरू नका. काय आहे काय आहे लस्सी बघा, लस्सी आहे. तिने सांगितलं मला शंभू म्हणजे बाकीचा मेंबर आहे. अण्णा काय लस्सी आई मुलीला संबोधन अगर महादेव देव आहे त्यांचं गारेगार लस्सी, थंडगार लस्सी प्राप्ती करायची असेल तर ते आशय प्राप्त होते. हे बघा केरलावाले आलेले आहेत, पद्धतशीर ड्रेसिंग. पाटील यांच्याकडून 1111 रुपयाचे देणगी मिळालेली आहे. उद्या नारळ पाणी काय लस्सी, त्याला लस्सी पिऊन बघूया. अभिष्कार किरण ठाकूर आवडे यांच्याकडून 101 रुपयाची देणगी मिळालेली आहे. उद्याला नारळ पाणी आहे बोलतं युबाई, याच्याकडची नारळ पाणी आहे. अरे गुजरात वरनं आमचे आलेले आहेत पाहुणे. कसं वाटते तुम्हाला गावात येऊन? आमच्या गावात येऊन कसं वाटतंय? आमच्या गावात मग तुम्ही तला डोंबायला येणार आहेत की नाही? प्लॅनिंग करायची आहे का? ओके. यांच्याकडून 500 रुपयाची देणगी मिळालेली आहे. ग्रामस्थ मंडळ आभारी आहे. आरएसी आहे अजून आरएसी. रमाकांत चौधरी यांच्याकडून 200 रुपयाची देणगी मिळालेली आहे. ग्रामस्थ मंडळ ग्रुप आहे पूर्ण. हे दरवर्षी काय ना काय आपल्या परीने देत असतात, किंवा काय ना काय चालू असतं. एक नंबर सेवा चालू आहे. आणि असला नवरा कशाला असं म्हटल्याबरोबर पार्वती म्हणते तुझं काय म्हणणं नेमकं काय आहे? म्हणाले माझं एवढंच म्हणणं आहे लाईव्हचं सेटअप आहे. राजकुमारी करूया फटाफट. मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही उपासने. हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय. गर्दी बघा, आरती झाल्यावर दर्शनासाठी गर्दी भरपूर झालेली आहे, बघू शकता. ही मंडळी बघताय हा आहे आपला तलाव. आणि तलावाच्या एक्झॅक्ट समोर बघताय आपला शिव मंदिर. आणि गर्दी बघू शकता, लाईन ऑलरेडी लागलेली आहे. आणि मंडळी तुम्हाला मी सांगायला विसरलो, दुसऱ्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो आहे महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकला आविष्कार. आणि एकदम सुंदर प्रोग्राम असणार, त्याचा पण मी सेटअप आम्ही त्या साईडला लावलंय. इकडे बघू शकता या साईडला पालनी वगैरे पण आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. पण आता ब्लॉगला सुरुवात करते कारण जाम घाई गडबड आहे. सर्व गावातल्या तरुण पोरांनी एकत्र येऊन म्हणजे एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तर खूप चांगला सपोर्ट आहे गावकऱ्यांचा पण. आणि यंदाचा शतक महोत्सव म्हणजे 100वा वर्ष आहे, त्याच्यामुळे एकदम भन्नाट झाला पाहिजे, फुल जल्लोष झाला पाहिजे असं आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. तर चला आता तुम्हाला पहिले तर पालनी दाखवतो काय काय आलेले आहेत आणि त्याच्यानंतर अजून काय काय जो सेटअप आपला लावलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो. बघताय बघा इकडे जम्पिंग जपांग आहे, इकडे आपला आकाश पालना मोठा, त्याच्यानंतर हा बघा याला बोलतात ब्रेक डान्स. इथं पण छोटी मोठी पालनी, तिकडे होडी वगैरे चालू आहे छोटी. त्याच्यानंतर या साईडला बघताय काहीतरी म्हणजे वेगळा आणि मोठा सेटअप लावलेला आहे. बघू शकता इकडे आपला भूत बंगला, हे बघा भूत बंगला आहे, एकदम पद्धतशीर यांनी सेटअप बिटअप लावलेला आहे. इकडून एंट्री वगैरे आहे बघू शकता. या साईडला आपली मोठी होडी आहे, इकडे पण जम्पिंग जपांग आहे. असं पूर्ण शेतामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारची पालनी वगैरे आलेली आहेत. आणि रात्री मेन मजा येणार आहे, कारण सगळी पालनी आणि हा जो भूत बंगला आहे हा रात्री बघायला मजा येणार आहे. ही पण अजून होडी वगैरे चालू नाही झाली, त्याचं काम चालू आहे, पण छोटी मोठी पालनी चालू झाली. दादू गेलाच नाही याच्यावर उड्या मारायला? कसा वाटते यंदा जोरदार आहे का नाही? 100% यान जाऊ आपण, यान मजा येईल. भूत बंगला नाही ना, जाम मजा येणार आहे, कारण इतके वर्षांपासून आला नव्हता ना कधी, अजून तरी कधी आला नव्हता, पण या वर्षी आलाय तर नक्की जाऊ भाई. तुम्हाला पण दाखवतो ब्लॉग मध्ये. त्याच्या अगोदर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. बघू शकता इकडे छोटी होडी चालू आहे. बघता हा आपला मेन एंट्रन्स, हे बघा यश पाटील, हे बघा हे आपला मेन एंट्रन्स, एकदम सुंदर गेट बनणार आहे. अरे बिग फॅन सर, काँग्रेस, धन्यवाद. हे बघा आपला मेन गेट आहे. इकडं या साईडला आपली दुकानं वगैरे लागले आहेत, इकडून पण जो सरळ रस्ता गेला इकडे पण दुकानं लागले आहेत, पालण्यांची खेळणी वगैरे सगळे लागले. मंडळी हा सेटअप बघताय पूर्ण, हा आपला रात्रीचा मेन मोठा इकडे कार्यक्रम होणार आहे, जो मी तुम्हाला सांगितलं, म्हणजेच महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकला आविष्कार, असा खूप भव्य दिव्य मोठा कार्यक्रम आहे. तर सर्वांनी आवर्जून त्या कार्यक्रमासाठी आम्ही शक्यतो ट्राय करेन की हा व्लॉग आजच्याच दिवशी पोस्ट करू, जेणेकरून तुम्ही उद्याच्या कार्यक्रमासाठी नक्की याल आणि तुम्हाला कार्यक्रम नक्की आवडेल, हा माझा शब्द आहे. बघू शकता मस्तपैकी आपला सेटअप इकडे रेडी झालेला आहे, अजून स्क्रीन वगैरे लागायचा बाकी आहे भरपूर इकडे. तर चला भेटूया नंतर. मंडळी पद्धतशीर आपली मटर पनीरची भाजी रेडी झालेली आहे आणि इकडे बघू शकता आपली कोशिंबीर, स्पेशलवाले कोशिंबीर आहे. आणि बिर्याणी दाखवतो जरा तुम्हाला, व्हेज बिर्याणी बघा, आपली व्हेज बिर्याणी पनीरवाली एकदम पद्धतशीर. आता थोड्याच वेळात आपल्या दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि संध्याकाळ झाली तरी पण तुम्ही बघू शकता गर्दी आहे. आणि ही जी तुम्ही रांगोळी बघता ही आपला जो जुना म्हणजे जो पहिला मंदिर होता त्याची पूर्ण रांगोळी काढलेली आहे. जसा मंदिर होता, आता भरपूर लोकांना माहिती नसेल की पहिला मंदिर आपला असा होता, तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. बघता आता थोड्याच वेळात आपला दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडणार आहे. आता खाली पूर्ण आपली तयारी झालेली आहे आणि बघू शकता दीप प्रज्वलनाला सुरुवात झालेली आहे आणि सर्व गावकरी दीप प्रज्वलन करत आहेत. लाईट घालवल्यावरती एक मस्त वेगळे त्याला एक वेगळाच लुक याला बघा, बघू शकता. आणि मंडळी झालं, दर्शन झाला, झटपट झाला का टाइम लागला? ओके डन. तो कुठं आहे? हाय काय पालण्यान. हे बघा बाकीची मंडळी बसलेली आहेत. नमस्कार. आणि ही बघा ही आमची दीदी आयशुताई. ही कोण? ही चिव. हाय कर. हाय. कॅमेरा दिसलो डायरेक्ट गप होते. आमची चिव कॅमेरा दिसला का डायरेक्ट गप होते. चिव हाय बोल.
ए चिऊ तुझं खाऊ कुठे आहे? खाऊ दे. हे बघा पोरीचे नावं खावायला घेतलं आणि खात बसले तर असो. ए चिऊ ये गे, चिऊ ये गे, पाहिजे घे चिऊ खल्लास. आणि इकडे आमचा संजू दादा आहे. संजू दादा काय तुला कसं वाटलं आमची महाशिवरात्रा? कॅमेरा बंद कर. चालूच चालूच. संजू दादा कसा वाटला तुला इकडे येऊन? तू बऱ्याच वर्षाने आमच्या गावात आलेला आहेस, तुला कसं वाटतंय? 100 महोत्सव आहे एकदम म्हणजे भारी वाटला यंदा येऊन. भरपूर कधीच पालणी बिलणी इतकी नव्हती आली पण यंदा भरपूर काय आले 100%. आणि उद्या मोठा प्रोग्राम आहे, उद्या येशील का नाही? उद्या जेवणाचा कार्यक्रम हा आणि रात्री मोठा प्रोग्राम आहे अजून. 100% बघितलंस तुम्ही सेटअप लावलाय तिथं? बघितलं 100%. कमी अर्धा टक्का. महात्मा गांधी विद्यालय दिघोडे हाय हे घे खाऊ. काही नाही खलास घे, काही नाही खलास. इनी फुटे. आणि इकडे बघू शकता ओमकार भाई आणि वहिनींचा फोटोशूट चालू आहे. आणि फोटोग्राफर रोहित दादा जोशी, तेच ते जुईचे मंगेश बागचे मालक. आणि फोटोग्राफी स्किल्स बघू शकता रोहित दादांच्या. पद्धतशीर फोटोशूट चालू आहे इकडे. ये मंडळी, आज हे महाशिवरात्रीचा आपला दुसरा दिवस. कारण काल भरपूर घाई गडबड होती त्याच्यामुळे मला जास्त काही शूट करायला भेटला नाही. पण आज दुसरा दिवस आहे. आज आहे आपला महाप्रसाद. पहिला तर महाआरती होईल. ऑलरेडी इकडे भजन कीर्तन झालेलं आहे आणि महाआरती होणार, त्याच्यानंतर महाप्रसाद होणार. आणि पूर्ण गावकरी आणि गावाच्या बाहेर लोक म्हणजे जे शिवभक्त बाहेरून येतात त्यांच्यासाठी पण पूर्ण जेवणाची म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. बंडल व्लॉग्स. हे बघा कधीच म्हणजे आरतीसाठी उभी नाही राहिली, पण इथं जेवायला बसणार म्हणजे महाप्रसाद आहे त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही. ऑलरेडी लाईनमध्ये सगळी उभी राहिलेली आहे. इकडं बघू शकता आतमध्ये. आणि मंडळी बघू शकता आपली आरती चालू झालेली आहे. आणि मंडळी बघू शकता महाआरती झालेली आहे आणि आता महाप्रसादाची वेळ झालेली आहे. सगळेजण रेडी झालेले आहेत, आलकरी आणि गावकरी सुद्धा तयार, ताट घेऊन तयार आलेले आहे. नासभाग यांच्याकडून 20,000 आलेले आहेत. देवेंद्र साळुंखे नासदा लिजन ॲडव्हान्स यांच्याकडून काय तुला काय वाटलं? लाडू स्वीट 5,000 आलेले आहे. आयजी इंटर आहे बॉक्स मध्ये नक्की. ते बॉक्स मध्ये काय नक्की? लाडू. यांच्याकडून 51,000 आलेले आहे. किंग फिशर, ओवेन प्रायव्हेट किंग फिशरचा पापड लिमिटेड इंजिनिअरिंग लिमिटेड बघा यांच्याकडून कसलं आहे. किंग फिशर ब्रँड आहे, ब्रँड. एलपीचा पापड 21,101 रुपये आलेले आहे. कारवान प्रायव्हेट लिमिटेड ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत. स्पेशल मटर पनीरची बालदी घेऊन दीपेशचा ताटा वाढाला सज्ज सगळे. हा बरोबर आहे. बघा सगळी मंडळी महाप्रसादासाठी बसलेले आहेत आणि आपले सर्व गावातले तरुण पोरं आणि सगळे गावकरी जेवण वाढण्यासाठी तयार झालेले आहेत. मटर पनीरची भाजी दिल्लीचा माणूस बोलवलाय खास वाढण्यासाठी. गुजरात
गुजरातवरून बोलवलंय, गुजरातवरून बोलवलंय खास वाढपी. एक मिनिट. हरे राम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीया भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज देव तुकाराम महाराज. हर हर महाराज की एक विनंती आहे. आपण महाप्रसाद घेत आहात. आपण महाप्रसाद घेतल्यानंतर आपण आडकरी भगिनी आणि बहिणींसाठी सूचना आहे, महिलांसाठी सूचना, ज्या आडकरी आहेत भगिनी त्यांच्यासाठी सूचना आहे, या घेतल्याच आहेत. परंतु आपणही या ठिकाणी ताट डोळ्यासाठी आता उजव्या बाजूला मंडल ब्लॉग्सचे सदस्य सगळे लाईनशीर बसलेले आहेत महाप्रसादासाठी. उपास सोडायला 100%. पण तू काय बोलत आहे तुला? उद्या बोलत आहे का? सगळे आली पाहिजे ना. हां वाला सगळी आली पाहिजे ना कामं करताना. हे बघा ताट धुवण्याचं काम पण म्हणजे प्रत्येक जेवण वाढण्यापासून जेवण बनवण्यापासून ते ताटं धुवण्यापर्यंत प्रत्येक गावकरी आपापल्या परीने इकडे हातभार लावतोय. तुम्ही बघू शकता सगळी मंडळी इकडे पूर्ण एरिया दिसतो तुम्हाला. सगळी मंडळी ताट धुवण्याचं काम करतात. त्या साईडला तुम्ही जर तिकडे बघाल तर तिकडे जेवण बनवण्याचं काम होतं आणि इकडे जेवण वाढायचं काम चालू आहे. मंडळी उत्साही मंडळी आहेत. हे भारीत मॅचिंग सगळ्यांच्या एक नंबर. बघू शकता ये साईडला इकडं लोक जेवतात आणि इकडं डबं भराची सुरुवात. ऐकत ना अजिबात माणसांची. नाही नंतर संपला तर काढून ठेवतो. अरे म्हणजे आपल्याला लागला तर बायचानच बरोबर. बघा तर असं पतिका कंटेंट मॅटर झालाय. फुल राडा झालाय. म्हणजे काय आलं माहिती, लोक जेवायला बसले आणि तिकडे डबा भरायला घेतला. याचे बोला मॅटर झालेलं आहे. बघू शकता ना डोकं व ताट घेऊन चाललाय. गर्दी का अजून संपत नाही. कमीत कमी 1-1.5 तास झाले. आता 2 वाजायला आलेत. बघा बाबूला पाणी वाढते मस्तपैकी. VIP ऍक्सेस. बाबा घाई बघा. 500 ठेवा. 500 ठेवलं तर देव काहीतरी 500 ठेवा. पुढच्याना जोड्यात काय पुढच्याना जोड्याने काल वाढताना पद्धतशीर नंबर खाणार. चला बघा ऍक्शन बघा. ओके तर चला मंडळी जेवायला आता आपल्याला मस्तपैकी बघू शकता चवळीची भाजी आणि भात आलेले आहे. ते एक आयटम येत आहेत जेवायला. एक नंबर. बॉक्स कसला आणलाय बघ. बॉक्स पापड कसले आहेत पापड LP स्ट्रॉंग. मिरची आणि लोणचा बस पद्धतशीर. धन्यवाद. बघू शकता आपण महाप्रसादाला बसलेलं आहे. मस्तपैकी आपल्याला वरण भात पापड मिरची लोणचं त्याच्यानंतर चवळीची भाजी लापशी आणि मटर पनीरची भाजी. तर चला या जेवायला. ओके नको बस पोट भरला बोलले त्याच्यानेच.
पाणी वाढते. अरे तो तिथे पनीर आहे, पनीर पनीर आहे. पनीर पण आहे, नुसते बटर आहे. पनीर घेऊन येऊन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? लागलं बोलवतं संसारीन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली. आता मला माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया. ओ साई बाबा की शेतकरी आहेत. सगळं वर्ग हसायला लागला. मला राग आला. मी म्हटलं सरांना सर मी नाही म्हणत त्यांचा धंदा छोटा आहे म्हणून. मी म्हटलं सरांना सर मी नाही म्हणत त्यांचा धंदा छोटा आहे म्हणून, पण खरंच सांगतो सर माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. अच्छा मोठा ठरतो. वाजवितो ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो. चालते तिफन चालते. भलगरी भगत भलगरी भलगरी भगत भलगरी भलगरी भगत भलगरी भलगरी भगत भलगरी. एक मिळी निघून आला मिरग फिरून. एक मिळी निघून आला मिरग फिरून. पुढे चाल घराला राशीतील खळ्यात
गटाला कळंबू सरे तरुण आणि ग्रामस्थ मंडळी यांच्याकडनं बक्षीस आहे. तर मंडळाच्या अध्यक्षांनी तयार राहून जो गट जिंकेल त्याला बक्षीस द्यायला. अध्यक्ष कोण आहेत? सगळेच अध्यक्ष आहेत. ठीक आहे, बघूया कोण मोठं निघत आहे. जर हा गट जिंकला तर तुम्ही बक्षीस द्यायची आणि हा गट जिंकला तर तुम्ही बक्षीस द्यायची. चालेल का? कमॉन. रंगात रंग तो श्याम रंग पाहण जर धीर धीरते ऐकून धान विसरून धावली वाट कोणाची बघते या सप्त सुरांच्या नाट्यावर मी सारा ऐकली होई. अरे रंजीव, त्या सप्त सुरांच्या नाट्यावर मी सारा ऐकली होई. दोन्ही गटांमध्ये काय झालेली आहे. तर दोन्ही गटांना विनंती आहे, जे बक्षीस आहे ते मुंबईला माझ्याच घरी पाठवून द्या. चला कमॉन. आता एक वेगळा की वाढवा गायांचा. बस 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 अजून बस अजून बस अजून 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 बस कमॉन. सगळ्याजणी मालिका बघता का? इकडूनच आवाज आला, इकडच्यांचा आवाजच नाही आला. तुमच्यासाठी खास एक शीर्षक गीत गाणार आहे, जे मला वाटतं प्रत्येकीला आवडत असेल इथे. फक्त अट एवढीच आहे की शेवटचा शब्द फक्त आणि फक्त महिला वर्ग गातील. चालेल का? फक्त इकडूनच आवाज येतोय. तुमचं काय? मोठ्याने बोला. चालेल का? महाशिवरात्रीचे शतक मोठी वर्ष आहे. तर यासाठी ऑडियन्स लाईन बंद करा. ऑडियन्स लाईन बंद करा. ऑडियन्स लाईन बंद करून. तर यासाठी सगळ्यांनी एवढंच करायचं, प्रत्येकाने आपला मोबाईल बाहेर काढायचा आणि मोबाईलचा टॉर्च लाईट ऑन करायचा. प्रत्येकाने. कोणीही लाजू नका, कोणीही पाठीमागे राहू नका, कोणता अहंकार ठेवू नका. मी तुमचं शूटिंग करत नाहीये. हे करण्यामागचं कारण एकच आहे की आपल्या गावातली एकता एकी दिसली पाहिजे. आणि या महाशिवरात्री शतक महोत्सवी वर्षी कोणीही पाठीने राहता प्रत्येकाने मोबाईलचं टॉर्च लाईट ऑन करायचंय. ज्यांच्याकडे मोबाईल प्रत्येकाने. आणि गाण्यासोबत गाणं संपतोपर्यंत टॉर्च लाईट असे चालूच राहिलं पाहिजे. आता आकाशात चांदणं नाहीये, तेवढं चांदणं जे कळंबू सरी गावाच्या धर्तीवर दिसतंय. सगळ्यांनी गाण्यासोबत. तुझे गप्पाईला दिला, तुझे गप्पाईला दिला न फॅशन मराठी सोबल तुला.
स्वाती बडेकर यांच्यासाठी गुलाबी साडी आणि लाली लाल दिसत मी गुलाबी साडी आणि लाली टाळ्यांची सांगायला पाहिजे सगळ्यांनी गाणं बोलतो
हिशोब चालू आहे इकडे आमचा. CA नॉट क्वालिफाईड. हिशोब लागत नहीं है. 15,000 का तो इन्वेस्टमेंट था, ये 16,000 का घाटा कैसा हो गया. सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार. तुमच्या सर्वांच्या साथीने हा आपला पहिला गावाचा सर्वात मोठा कार्यक्रम अतिशय दिमाखात आणि यशस्वीपणे पार पडला आहे. यामागचे खरे श्रेय सर्व ग्रामस्थ आणि सर्व तरुण बांधवांचे आहे. तर जशी तुम्ही सर्वांनी साथ या कार्यक्रम करण्यासाठी दिली, तशीच साथ आपल्या हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी नक्कीच द्या. तर फायनली मंडळी, आपल्या चॅनलला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पहिला व्लॉग आपला महाशिवरात्रीचा होता आणि आत्ता 2 वर्षानंतर आपण महाशिवरात्रीचा व्लॉग टाकतो आहे. तर सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज मी इथे पोचलेलो आहे. आणि आपले लवकरच 1,00,000 पण सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. तर त्याच्यासाठी पण तुमचा नक्कीच मला सपोर्ट हवा असेल तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा. चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. तर व्हिडिओ आपण इथंच एंड करतो आहे. असा होता आपला महाशिवरात्रीचा शतक महोत्सवाचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो. हर हर महादेव.